ताई, लक्षात आहे ना? उद्या आईंचं पहिलं श्राद्ध आहे. आम्ही मोठी पूजा ठेवली आहे. आईंच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून तुम्हाला सहकुटुंब यायचंच आहे, सरिताने नेहाला फोनवर ठामपणे सांगितलं. नेहा थोडं थांबून म्हणाली, अगं त्यांना ऑफिसमध्ये खूप काम आहे, सुट्टी मिळणार नाही. सरिता लगेच चिडून म्हणाली, असं कसं बोलताय? त्यांचीच मुलगी आणि जावई नसले तर आईंच्या आत्म्याला शांती कशी मिळणार? आईंसाठी तुम्हाला यावंच लागेल. एवढं बोलून सरिताने फोन ठेवला. नेहा काही क्षण स्तब्ध झाली. तिच्या डोळ्यासमोर जुन्या आठवणी तरळल्या. बाबांच्या मृत्यूनंतर ती माहेरी गेली होती. त्यावेळी आई तिला मिठीत घेऊन किती रडली होती. नेहा बाळा, तुझे बाबा तर देवाघरी गेले, मला सोडून. आता मला कोणाचा आधार? आईच्या डोळ्यातून गळणारे अश्रू आणि त्या दुःखातही मुलीला धरून ठेवण्याचा तिचा जिव्हाळा हे नेहा कधीच विसरू शकली नव्हती. काही दिवस ती आईजवळ राहिली. नंतर रोज फोनवर बोलणं सुरू झालं. कधी व्हिडिओ कॉल, कधी साधा कॉल. एके दिवशी आईने विचारलं, जेवायला काय बनवलंस आज? नेहा हसून म्हणाली, मटारची भाजी आणि बटाटा. अरे वा! आईच्या चेहऱ्यावर अचानक एक चमक आली. नेहाला ते लगेच जाणवले. ती म्हणाली, आई, तुला खावंसं वाटत असेल तर बहिणींना सांग ना, ती करून देईल. आई लगेच नकार देत म्हणाली, नको नको, ह्या वयात हे सगळं कुठे पचतंय? मी तर असंच बोलले. जेव्हा तुझे बाबा होते तेव्हा मात्र मी खूपदा बनवायचे. वहिनीचं नाव काढताच आईचा चेहरा पुन्हा शांत झाला आणि त्या दिवसापासून नेहाच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. सुट्टी मिळाल्यावर ती 2 दिवस माहेरी गेली. आईसोबत बोलत बसली होती. सरिता खोलीत आली. चला जेवायला, नेहा उठता उठता म्हणाली. आईंना त्रास नको द्यायला, तुम्ही चला, आई इथेच जेवतील, सरिता म्हणाली. नाही म्हणजे आईचे गुडघे दुखतात ना, म्हणून त्या इथेच जेवतात, नेहाने आग्रह केला. मग माझंही जेवण आईसोबत वाढा, आम्ही दोघी मिळून जेवू. सरिता काही बोलली नाही, पण नेहाला जाणवलं की हे तिला अजिबात आवडलं नाही. थोड्या वेळाने सरिताने ताटं आणली. तिला आणि नेहाला पूर्ण जेवण, पण आईसाठी फक्त खिचडी. नेहाने दचकून विचारलं, आई, हेच खाणार का? बाकी काही नाही? सरिता सहजपणे म्हणाली, आईंना सगळं पचत नाही, म्हणून रोज मी त्यांना फक्त खिचडी डाळ देते. असे म्हणून सरिता निघून गेली आणि आईनं खिचडीचं ताट उचललं. पण तिचं लक्ष नेहाच्या ताटाकडेच होतं. नेहाच्या डोळ्यासमोर लगेच त्या दिवसाच्या व्हिडिओ कॉलचा क्षण तरळला. आईच्या डोळ्यातली चमक पाहून नेहाचं हृदय पिळवटून गेलं. तिनं आपल्या ताटातील पुऱ्याचा घास तोडून आईच्या तोंडात भरवला. आईनं प्रथम नकार दिला, पण शेवटी मुलीच्या आग्रहापुढे गप्प झाली. त्या दिवसातल्या प्रत्येक जेवणात नेहा स्वतः खिचडी खायची आणि आईला स्वतःच्या ताटातून पुऱ्या, भाजी, रायता वाढून द्यायची. आईच्या डोळ्यातलं समाधान पाहून नेहाला जाणवलं, खरी शांती आत्म्याला विधीपूजेनं मिळतेच असं नाही, पण जिवंतपणी आपल्या आईवडिलांना दिलेलं प्रेम, जिव्हाळा आणि सन्मान हेच त्यांच्यासाठी खरं मोक्ष असतं. नेहा आईची नेहमी विचारपूस करत असे. तासभर जरी आईशी बोलायला मिळालं तरी तिला समाधान मिळे. पण विजय मात्र नेहमी म्हणायचा, लोक काय म्हणतील? मुलगा आईला त्रास देतोय असं वाटेल. आईला मुलीच्या घरी जाणं शोभत नाही. नेहा हट्ट करत असे, माझ्याकडे 2 दिवस तरी आईला राहू दे. पण विजय कधीच मान्य करत नसे. आईला हे सारं ऐकायला लागे तरी ती मुलीचं मन न दुखवता म्हणायची, नेहा बाळा, मी खुश आहे इथे. नेहाला मात्र कळत होतं की आई आतून किती तडफडत आहे. तिला घेऊन जाण्यासाठी कितीही हट्ट केला तरी उपयोग नव्हता. काही दिवसांनी आईचं निधन झालं. ही बातमी ऐकून नेहाचं हृदय पिळवटून निघालं. तिला वाटत होतं, आई किती अतृप्त होऊन गेली आहे. तो श्राद्धाचा दिवस आला. घरात नाना तऱ्हेचे 56 पदार्थ बनवले गेले. नातेवाईक खात होते, कौतुकही करत होते. काय मुलगा आहे, काय सून आहे. आईच्या श्राद्धात एवढा मोठा मान राखला. सर्वजण त्यांना उत्तम मुलगा, उत्तम सून म्हणत होते. पण खोलीत बसलेली नेहा मात्र आईचा फोटो छातीशी धरून रडत होती. तेव्हा सरिता तिच्याकडे आली. ताई, चला तुम्हीही जेवा, आईचा आत्मा शांत होईल. नेहा डोळे पुसून म्हणाली, वहिनी, आई जिवंत असताना ती तृप्त झाली नाही, मग आता तिचा आत्मा कसा तृप्त होईल? आज पदार्थांचे ढीग लावले आहेत, पण जिवंत असताना जर आईला आवडीचे 2 पदार्थ खाऊ घातले असते तर ती तेव्हाच तृप्त झाली असती. तेच खरं श्राद्ध होतं. आज जे काही चाललंय ते फक्त दिखावा आहे.
मी त्या घरात कशी जेवू शकते जिथे माझी आई उपेक्षित होऊन अतृप्त होऊन गेली? तिच्या डोळ्यातून आसवे गळत होती. तेव्हाच विजयही तिथे आला. नेहा त्याच्याकडे बघून म्हणाली, देवाच्या काठीला आवाज नसतो, पण जेव्हा कुणी आक्रोश करतो तेव्हा ती जखम मनाच्या खोलवर जाते आणि कधीच भरत नाही. तुम्ही ही 2 मुलांची आईबाप आहात. देवाला प्रार्थना करते, तुमचं आयुष्य असताना कधीच तुमची मुलं तुम्हाला अतृप्त ठेवू नयेत. आईने तिचा वनवास भोगून नवा जन्म घेतला असेल, पण तुमचं आयुष्य अजून खूप मोठं आहे. हे बोलून नेहा आईचा फोटो घेऊन निघून गेली. मागे विजय आणि सरिताची मान लाजेने झुकली. मित्रमैत्रिणींनो, आई वडिलांना जिवंत असताना तृप्त करणं हेच खरं श्राद्ध आहे. मृत्यूनंतर 1000 पदार्थांचा थाट मांडलात तरी तो व्यर्थ आहे. तर मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.